9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. काय म्हणते ती मुलगी तिच्या बापाला ऐका. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. ती मुलगी रडायला लागली ना आपल्या आईला सांगते, आई उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान लागत. नामदेव वर्णन करतात. गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे नी मागे. येणे येणे वो सिरंगे नवनीत माझे बक्षिले. येणे माझे कवड उघडिले येणे सिंके वो तोडिले. दह्या दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते. ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते. धनुनी कृष्णासे बांधिते शिक्षा लाविते गोविंदा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. काय म्हणली यशोदा म्हणली उरक भूक लागली आम्हाला जेवण करायचं. जात होते यमुना पानिया वातेत भेतला थावला. दोईवल तोपी मैल पुछाचिन खांद्यावरी कामला. तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली. पलता पलता धतलून पललीन दोईची धादल फुतली. माझे जुलदे फुतले मग मी ललत बथले. तिकलून आले झालंग पाणीन मला पोता ती धलले. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. माया मजनी तेथे हो ठेवी मज आली येथे. सरियाली धावत मनेत बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना पोटवर सोसू धिंगाणा. गवळण म्हणती हो मनने गवळणीला झाला यशोदे. मनने हो मनने गवळणीला झाला यशोदे. धावती पुढे जाती वाटी सुस्तावणे. धावती पुढे वाटी सुस्तावणे. घेऊन घरी झाली ताटी. वाटेची गलबल झाली दासी जणी हे गाणी. तिची गलबल झाली जननी हे गाणी. मनने हो मनने गवळणीला यशोदेला. मनने हो मनने गवळणीला झाला यशोदे. तन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कंस मारायला लागणार वसुदेवाने हात पकडला.
अबे राजा आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे करतं का? राजाने महिलांची हत्या करू नये, राजाने महिलांवर हात उगारू नये. महिलांची जर हत्या केली तर ब्रह्मपातक लागल रे वेड्या तुला. हिच्या पोटी मुलगा येणारा तुला मारणार आहे ना, एक काम कर, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. हिच्या पोटी जो पोरगा जन्माला येईल मी तो काय करतो तुला आणून देतो. ठरल्याप्रमाणे वसुदेवाला आणि देवकी मातेला कारागृहामध्ये ठेवलं. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं एक लेकरू झालं. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. आणि ते लेकरू घेऊन वसुदेव कोणाकडे गेले? कंसाकडे गेले. कंसा, ए कंसा, ठरल्याप्रमाणे मला मुलगा झाला, तो मुलगा मी तुझ्याकडे घेऊन आलोय. कंसाच्या डोळ्याला धारा लागल्या. कंस विचार करायला लागला, अरे मला तर 8वं पोरग मारणारे पहिल्यानं काय केलेले? तुम्ही अनेक वर्षापासून काल्याचे कीर्तन ऐकतायत, महाराजांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली. इथं बसणाऱ्या सगळ्या जाणकार लोकांना माझा प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कंसा देव होता का राक्षस होता? बोलत चला गड्या काहीतरी. कंस कोण होता? राक्षस होता. पण माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू, पांडुरंगाच्या दरबारातून सांगतो, कंस राक्षस जरी असला तरी तुमच्याने माझ्यापेक्षा तो 1000 पट चांगला होता महाराज. तुम्ही म्हणसाल मग महाराज आम्ही कोण नाही? तुम्ही नुसते राक्षस नाहीये, आपण सगळे महाराक्षस आहोत महाराज. कंस कमीत कमी जन्माला आलेला मुलगा मारत होता, आपण तो लोक एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातल्या मुली सुद्धा मारायला लागलोय. ज्याला त्याला असं वाटतंय की मला पोरगाच पाहिजे. पोरं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाहीये. एक सांगू गड्या तुम्हाला, दशरथ माहितीये तुम्हाला? दशरथ तुमच्या नवे गावचं नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. किती पोरं होते दशरथाला? राजा दशरथाला किती मुलं होते? 4. कोणते कोणते? राम, शिट्टी मारायला लागला रे माहिती, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. किती पोरं होते? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. दशरथाला 4 मुलं असताना सुद्धा दशरथासारख्या बापाला पोरांनी पाणी पाजलं नाही. आजकालच्या दशरथांनी अपेक्षा करायची नाहीये. मी खरं सांगू, एखाद्या वेळेस मुलगा कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण आतापर्यंत कधी मुलगी कुपुत्री जन्माला आली नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, मुलींना जन्माला घाला. अरे देशात मुलगीच जन्माला आली नाही तर या देशाची संतती वाढल तरी कशी महाराज? बरोबर आहे का नाही? पण काय झालं काही कळत नाहीये. म्हणून एका कवीने खूप सुंदर वर्णन केलं, तो सांगतो पहा. एका मुलीची व्यथा तो कवी व्यक्त करतोय. एका मुलीच्या आईला बापाला कळलंय की गर्भामध्ये मुलगी आहे, आणि तिला ज्यावेळेस तपासायला घेऊन जातात त्यावेळेस ती गर्भातली पोरगी बोलती. किती सुंदर वर्णन आहे पहा. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. काय म्हणते ती मुलगी तिच्या बापाला? ऐका, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. ती मुलगी रडायला लागली ना, आपल्या आईला सांगते, आई उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या मुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. अरे कंसा राक्षस असून सुद्धा त्यानं मुलाची हत्या नाही केली, आपण तर गर्भातली हत्या करायला लागलो. मला तर वाईट वाटतं महाराज, आपण फक्त राक्षसांचे नावं खराब केलेले, पण आपल्यासारखे चुकीचे माणसं या भूतलावर दुसरे कोणतेच नाहीये. तुम्ही अख्खं रामायण वाचा, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे, अख्खं महाभारत वाचा, अख्खं भागवत वाचा, शिव महापुराण वाचा, सगळे पुराण वाचा. 18 पुराणे. किती पुराणे? 18 पुराणे, 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे. हे सगळे पुराण वाचा. एका पुराणामध्ये मला असा राक्षस दाखवा की त्या राक्षसाने एखाद्या 2-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. एखादी घटना पाहिली तुम्ही पुराणामध्ये? अरे
इथं तर 2-2, 3-3 वर्षाच्या मुलींवर सुद्धा बलात्कार व्हायला लागले. वाईट तर मला याचं वाटतं, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बलात्कार्याला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वकील सापडतो. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराजा जगाचं? खरं सांगू, आता सध्या महाराष्ट्राला आणि देशाला सरकारची गरज नाहीये. या महाराष्ट्राला जर आज कोणाची गरज असेल तर फक्त छत्रपती शासनाची गरज आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एखाद्या महिलेकडे हात जर केला तर तो हात कलाम करायला जायचा. एखाद्या महिलेकडे जर वाईट दृष्टीनं पाहिलं तर त्याचे डोळे काढल्या जायचे. आज तर एवढा अवघड झालंय महाराज. लोक बोलतात, पुढारी लोक भाषण देत असताना असे बोलतात, बाबा 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 1947 साली हा भारत स्वातंत्र्य झाला, यांना काय डोंबलाची अक्कल हे कधी झाला म्हणून काय माहिती. अरे पोरगी कॉलेजला जर गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये. आणि कुठं स्वातंत्र्य हा तुमच्या पोरीला आणि पोरांना? पोरगी जर कॉन्व्हेंटला पाठवली, अरे 2-2, 3-3 वर्षाच्या मुली जर या देशामध्ये सुरक्षित नसेल तर काय म्हणून म्हणायचं आपण भारत 1947 साली स्वातंत्र्य झाला? पोरगी कॉन्व्हेंटला पाठवा, असुरक्षित आहे. कॉलेजला पाठवा, असुरक्षित आहे. शाळेतला पाठवा, असुरक्षित आहे. ती हॉस्टेलला ठेवा, असुरक्षित आहे. ती नोकरीवर ठेवा, असुरक्षित आहे. मला खरं सांगू का महाराज, मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्याच्या ऐवजी, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्याच्या अगोदर जर या महाराष्ट्राला सुरक्षित बहीण योजना राबवली असती तर महाराष्ट्राच्या मुलीवर बलात्कार झाले नसते महाराज. अरे 1,500 रुपये देऊन या बायाला खुश करण्यापेक्षा या बायाला संरक्षण दिलं पाहिजेत का नाही? आज महिला कुठं सुरक्षित नाहीये महाराज. त्या कुठं तीर्थयात्रेला जा, त्या कुठं पिकनिकला जा, त्या कुठं शाळेला जा, त्या कोणत्याही ठिकाणी जा, ते असुरक्षित आहे. आणि एकीकडे गप्पा काय मारायच्या नाही महाराज. या जगामध्ये आजच्या तारखेला फक्त छत्रपती शासनाचीच गरज या महाराष्ट्राला आहे. अरे अवघड झालंय महाराज. एक दिवस असा नाहीये. मी 2022ला दुबईला या ठिकाणी कीर्तनाला आम्ही गेलो होतो. आमचे काही मित्रमंडळी, आमचे विशाल दादा, सोपान महाराज, माऊली महाराज पठाडे. आम्ही गेल्यानंतर आमच्या गाडीवर ड्रायव्हर पाकिस्तानी होता. मग तो पाकिस्तानी ड्रायव्हर असताना त्याची माझी चर्चा व्हायची. त्याला म्हणलं, कावे आमचे भारतीय लोक तुम्हाला एवढं चांगलं जीव लावतात, आमच्या माय मावल्या रक्षाबंधनाला पहिली राखी तुम्हाला बांधतात, दिवाळीला आम्ही लोक पहिला खाऊ तुम्हाला देतो, तरी तुम्ही अशी घुसखोरी का करता, का असं चुकीचं वागता? त्या मुस्लिम समाजाच्या माणसाने मला सांगितलं, म्हणे महाराज आमच्या पाकिस्तानमध्ये 70% लोकांना खायलाच भेटत नाही, तर ते घुसखोरी कधी करणार आहे म्हणे. ही वस्तुस्थिती महाराज. लक्ष देऊन पुढे ऐका. आणि त्या दुबईच्या एका चांगल्या माणसाकडे आम्ही गेलो. एका मॉल मध्ये गेल्यानंतर आमची चर्चा सुरू झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, म्हणे महाराज 2001ला एकदा बलात्कार झाला होता दुबईला, तेव्हापासून 2026 पर्यंत एकही बलात्कार नाहीये. अरे मुस्लिम राष्ट्रामध्ये जर एवढं कडक शासन असू शकतं, या भारतामध्ये तर प्रभू रामचंद्र जन्माला आलेले, या भारतामध्ये स्वामी विवेकानंद जन्माला आलेले, या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले, या भारतामध्ये माझे धर्मवीर संभाजी राजे जन्माला आलेले, या भारतामध्ये अहिल्याबाई होळकर जन्माला आलेले आहे, या भारतामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला आलेले आहे, या भारतामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे क्रांतिकारी लोक जन्माला आले. आणि या भारतामध्ये एकही दिवस असा नाहीये की त्या दिवशी या भारतात बलात्कार होत नाहीये. विठाल कंसाने विचार केला, मला तर आठवा मारणार आहे. पहिल्यानं काय केलं, घेऊन जा म्हणे परत. पण पुण्य सारा वया भेटे देवऋषी वदी बालकासी, जोपर्यंत याचं पाप भरणार नाही तोपर्यंत जगाचा मालक अवतार घेणार नाही. नारदजी आले. नारदजीने सांगितलं, का रे का सोडून दिलं त्या मुलाला? नारदजीला कंस सांगू लागला, हो मला तर आठवा मारणार आहे. पहिल्यानं काय केलं, नारदजीने असे बोट केले, 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो, इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो. तो देव आहे, चतुर राहतो गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. आता तो विनाशकाले विपरीत बुद्धी, पहिलाही मारला, दुसराही मारला, तिसराही मारला, 6ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग मायाने आश्चर्य करीत जगा माझी बसणारी मंडळी. 8व्याची तयारी सुरू झाली. नामदेवराय वर्णन करतात, देवकीचे तेज सूर्य
जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे बसणारे मंडळी, भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मानिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसू नाम तिथे बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रकट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी. थोडा बेस बेस झनी कंसासी कडेल माझ्या बाळासे मारेल. रडायला लागली देवकी माता. मालक ओ मालक, 6 मुलं मारले त्या नराधमाने हो माझ्या पोराला वाचवा हो. देवकीचं रडणं पाहिल्यानंतर जगाचा मालक देवकीला सांगतोय, आई काळजी करू नको ग, कंस तुला काय मारणार आहे, मी त्याचं तेरस खाल्लेलं आहे, तू टेन्शन घेऊ. फक्त एक काम कर, नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया मजनी तेथे हो ठेवी मज आली येथे. माय मला गोकुळाला नेऊन ठेव आणि तिथं जी माया जन्मलेली त्या मायेला घेऊन. उचलेला कमळाप्रती पायीची बंधने गळती. भगवंताला उचललं, गोकुळात ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करी आकांत नामा म्हणे उडते दूत. 8व्या जन्माला म्हणून धावत पळत आला. 8व्या जन्माला 8व्या जन्माला देवकी माता रडायला लागली. ए दादा अरे तो मुलगा नसून मुलगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतःकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला, हातातून सटकली, आकाशवाणी झाली, हे कंसा अबे तू काय मला मारणार आहे, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कंसाचं थोडं बाजूला ठेव चरित्र, गोकुळामध्ये जाऊ. नंद बाबाला आणि यशोदा मातेला वयाच्या 65व्या वर्षी मुलगा झाला होता. कितव्या वर्षी बोलत चला, कितव्या वर्षी? 65व्या वर्षी. आपल्याला 25व्या वर्षी झाला तरी आपण सगळ्या नवेगावला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे घ्या पेढे. ज्यांनी लेकरं झाले, ज्यांनी पेढे वाटले आणि ज्यांना होणारे त्यांनी लक्ष देऊन ऐका. मुलं झाल्यानंतर पेढे वाटत बसू. ज्यांनी मुलं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. म्हणून पेढे म्हातारपणी वाटा. ज्या दिवशी तुमचा पोरगा तुमची सेवा करेल, ज्या दिवशी तुमची पोरगा तुमची सांभाळ करेल, त्या दिवशी अख्ख्या गावाला पेढे वाटा. इकडं गोकुळामध्ये खूप आनंद आहे. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला. प्रत्येक गवळणीला सांगू लागले, हे अगा ऐकलंस का, यशोदेला मुलगा झाला. प्रत्येक गवळणीला सांगू लागले, हे अगा ऐकलंस का, यशोदेला पोरग झालंय ग. काय त्या गोकुळातला आनंद आहे. वान घेवोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. आणि त्या गवळणीमध्ये माझ्या जनाबाई होत्या. कोण होत्या? जनाबाई. त्या जनाबाई काय करत होत्या पहा. सुयनीची ही गलबला झाली, दासी जनी हेल घाली. हेल कळतं का तुम्हाला? हा आजी, हेल 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 म्हणजे काय?
हा कळत. आता त्या नवीन आता ह्या गोष्टी राहिल्या नाही मार्केटमध्ये. जात नाही, हेल नाही, काहीच नाहीये. हेल म्हणजे लिहून ठेवा मोबाईल मध्ये, नाही तर रेकॉर्डिंग करून ठेवा. पूर्वी 40 वर्षापूर्वी एखादी मुलगी बाळंतीण झाली, 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी एखादी मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही माय मावल्या होत्या त्या काय करायच्या, हांड्यानं पाणी घ्यायच्या आणि तिच्या राजनात टाकायच्या. त्याला काय म्हणतात, हेल. नवीन पोरी हो, हेल पहा, कारण आता भविष्यात हेल काय बेल काय डेल काय तुम्हाला काय कळणार आहे. कारण इथं 100%पैकी 99% 99 मुलींची डिलिव्हरी आता नागपूरलाच व्हायला लागली. मग पाणी घेऊन का नागपूरला जातं का? दिवसेंदिवस काय झालंय गाड्यानो, खूप बदल झालाय. माझी आजी मरण पावली, तिची एक मैत्रीण होती. आजी मला सांगायची, आम्ही दोघी जणी शेतात काम करत असताना माझ्या मैत्रिणीची डिलिव्हरी झाली होती. शेतात काम करत असताना काही माय मावल्या बाळंतीण झालेल्या आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वीचं खाणं चांगलं होतं, पूर्वीचे विचार चांगले होते. आता खाणंही वाईट झालं आणि विचारही वाईट झाले. आता जो तंबाखू खात नाही, जो दारू पेत नाही, जो गुटखा खात नाही, जो सिगारेट पेत नाही, त्याला कॅन्सर जास्त आहे. याचं कारण काय, आपण जे खातोय 30% हॉटेल महाराष्ट्रातल्या बंद झाल्या. मला पनीर तर चुकून एखाद्या हॉटेलमध्ये भेटायला लागलं. मग एवढे दिवस तुम्ही पनीर खातच नव्हते, दुसरंच काहीतरी खात होते. आता कालही खूप एक चांगला निर्णय तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलाय. शाळेच्या 500 मीटर पर्यंत पोरांना कोणतंच, अरे जे आपण खातोय ते काय खातोय याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. महाराज, पूर्वी लोकांच्या तब्येती खूप चांगल्या होत्या, 100-100 वर्ष लोक जगत होते. आता 16 वर्षाच्या मुलाला सुद्धा हृदयविकाराचा झटका यायला लागलाय. 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा शुगर आहे. शुगर होण्याचं कारण काय आहे, एक टँकर भरून दूध जर एखाद्या दूध डेअरी मध्ये गेलं की तिकून येताना ते 6 टँकर भरून येतं. मग 6 टँकर दुसरं काय, ते विषच आहे. माझ्या एका मित्राची खूप मोठी डेअरी आहे. ते म्हणतात, महाराज पुण्यातलं दूध तुमच्यापर्यंत यायला 9 दिवस लागतात. किती दिवस लागतात? किती? आता दूध हा पदार्थ असा आहे, तो 24 तासाच्या वर, 18 तासाच्या वर, 21 तासाच्या वर चांगला राहू शकत. तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा किंवा बर्फामध्ये ठेवा, त्याचा स्वभाव आहे नासणे. त्याचा स्वभाव काय आहे, खराब होणे. मग 9 दिवसाने जर तुमच्याकडे दूध येत असेल, ते दूध नाहीये, ते काय आहे, विष आहे. म्हणून इथं बसणाऱ्या सर्वच मंडळीला माझी विनंती आहे, मेले तरी पुण्याचं दूध खायचं नाही. काळा चहा प्या, पण पुण्याचं दूध खायचं नाही. मेले तरी हॉटेल मधलं पनीर खायचं नाही. मेले तरी ते नूडल्स जे खातोय आपण, त्याच्यावरचं जे काय सॉस म्हणतो ते सुद्धा आता बघा तुम्ही, तो सॉस नूडल्सच बंद झाले महाराज. बरोबर आहे का नाही? अरे धंदा करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी या जगातले लोक, या भारतातले लोक माणसाच्या जीवासोबत खेळता येते. काय खेळता येते? जीवासोबत खेळता येते. म्हणून सर्वांना माझी विनंती, थोडं चांगलं खायला शिका. चांगलं जर खासाल तर उद्याच येणारी ही संतती चांगली जन्माला येईल. महाराज, पूर्वी लोक 90 वर्ष झाले तरी त्यांना चष्म्याची गरज पडत नव्हती. ज्ञानेश्वरी वाचत होते, गाथा वाचत होते. 90-75 वर्षाचे लोक झाल्यानंतर सुद्धा त्यांना दाताचा प्रॉब्लेम नव्हता, कानाचा प्रॉब्लेम नव्हता. आता 5-5 आणि 6-6 वर्षाच्या मुलांना काय चष्मा आहे, त्यांना दिसायचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सगळाच प्रॉब्लेम. याचं कारण, आता मरण्यासाठी वयाची गरज नाहीये. कोणता रोग कोणत्या रूपाने कधी येईल आणि तुम्हाला कधीतरी घेऊन जाणार आहे. मग अशा युगामध्ये माणसाने चांगलं खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणसाल बाकीच्या जगाचा विचार करू नका. तुमच्या कुटुंबामध्ये 5 जण आहे ना, तर पहिलं 5 जणांचा विचार करा, नंतर जगाचा विचार करा. कारण आता संख्याच एवढी झाली आणि उत्पन्न कमी झालं, त्याच्यामुळे त्यांना पुरवायचं असल्यावर त्याच्यात केमिकल मिक्स करावं लागल आणि लागल. विठ्ठल जिकडे तिकडे गोकुळामध्ये आनंद आहे. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी हो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जिकडे तिकडे आनंद आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्णंदागरी आनंदल्या, घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल
त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. पहिला इडा पुतना मावशीने उचलला होता. कोणी उचलला होता? असं नका समजू की 2026 मध्ये महिलांना आरक्षण आहे. द्वापार युगापासून त्या बिचाऱ्यांना आरक्षण कुठं बी आहे. फक्त सरकारला माझी विनंती आहे, आमचं 2-4% कमी केलं तरी चालतं, पण यांना नको. यांना जर अजून 10-20% आरक्षण भेटलं महाराज, पुरुष मंडळी लिहून ठेवा, आपल्याकडे 2च काम येणार आहे, चपात्या करायच्या आणि धुणं धुवायचे. खरं सांगतो महाराष्ट्र. पहिले माणसं आमदार होते, आता बाया आमदार नाही झाल्या. पहिले माणसं खासदार होते, आता बाया खासदार नाही झाल्या. पहिले माणसं राष्ट्रपती होत्या, बाया राष्ट्रपती झाल्या. पहिले माणसं कीर्तन करायच्या, त्या बाया सुद्धा कीर्तनकारणी झाल्या. भाग्यवान आहे महाराष्ट्र. तुम्ही शिक्षक असले की तुमची बायको आपाप मास्तरीन बाई. तुम्ही डॉक्टर असले तुमच्या बायकोला सगळं गाव डॉक्टरीन बाई म्हणतात का नाही? तुम्ही महाराज असले, महाराजाच्या बायकोला अक्कल जरी नसली तरी लोक तिला काय म्हणतात? महाराजीन बाई. तुम्ही डॉक्टर असले तर डॉक्टरच्या बायकोला, तिला जर म्हणलं बाई जुलाब होतात, डोक्याची गोळी दिली तरी लोक काय म्हणतात? तिला डॉक्टरीन बाई. असं कधी झालं का? तुमची बायको सर्व्हिसला आहे, तुम्हाला कोणी तसं म्हणतं का? एखाद्याची बायको नर्स, तिच्या नवऱ्याला कोणी नर्स कोण नर्स म्हणत नाही. हे सगळं त्यांच्याकडेच आहे महाराज. म्हणून पहिला विडा पुतना मावशीने उचलला. सुंदर असा शृंगार करून यशोदेकडे गेली. कंसाकडे गेली. कंसा, काल परवा जन्माला आलेलं पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार करा आणि यशोदेकडे गेली. यशोदे, अगं बाळ झालंय, तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे खूप धावपळ होती का? कुठे आहे का तुझा कृष्ण? आता झोपी घातलाय का पाळण्यामध्ये? आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढं हुशार असतात महाराज, बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाहीये. भगवान परमात्मा रडायला लागले. पुतना भगवंताकडे गेली आणि पुतना भगवंताकडे गेली. नंतर भगवंताला पुतनेनं उचललं, दूध पेलं, विष पेलं, पंच प्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली. देवा सोड, देवा सोड, देवा सोड. सामुंच मुंचाल मिती प्रभासन स्फिट माला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज मोह प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा. रुरोध करायला लागली, धावा करायला लागली. देवा सोड, देवा सोड. देवाने सांगितलं, पुतने पहिलं तुम्ही कोणाला धरत नाही आणि एकदा का धरलं तर त्याला मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदाय नमो नमः. पुतना मारली. नंतर माबळ भट्ट आला. माबळ भट्टाचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं, विटंबीला भट दिला पाठीवर पाठ. विटंबीला भट दिला पाठीवर पाठ. एवढी सेवा केली महाराज त्याची, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढुंगणाचे आणि पळून कंसाकडे गेला. कंसाला सांगितलं, कंसा सगळ्यांच्या नादी लाग गड्या, पण त्यांच्या नादी लागू नको. आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना नामदेवराय वर्णन करतात, तळवे तळ हात, तळ हात देखील, हात देखील, रांगायला लागला. रांगता रांगता गल्ली गोळीत फिरायला लागला. सगळ्या पोरांकडे पाहिलं, पोरांच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या. पोरांना विचारलं, का रे पोरांनो? पोरं म्हणले, काय? अरे आपल्या मोद्या तालुक्यामध्ये एवढे बियर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले? असं नाही म्हणलं बरं.
अरे पोरांनो, आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना असे वाळून का गेले तुम्ही? माणसानं खाताना सुद्धा सात्विक खाल्लं पाहिजे. दही दूध तूप लोणी ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत महाराज. अजून सुद्धा महाराष्ट्रावर तूप खाणारेच राज्य करतात, तुम्हाला कळायला पाहिजे. द्या सोडून. कोंबड्या खाणारे मोठे होऊ शकत नाहीये. देशी पेणारे कस काय कलेक्टर होतील महाराज? इकडे ते वाळू बसतील, ट्रॅक्टर चालवतील. नाही, मला एक तूप खाणारा माणूस या देशाचा ट्रॅक्टर ड्रायव्हर दाखवतो पाहिजे नाही मला. ते क्लास 1 क्लास 2 क्लास 3 म्हणून चांगलं खाल्लं पाहिजे. तुम्ही चांगलं खासाल तर बुद्धी कशी होईल? काय होईल? आपला बाप जर बाजारात चालला तर पोरग म्हणतो, ए काय नाही जर बाळा तुला खायला? आपला पोरग म्हणतो भजे. आपल्या पोराने विचारलं, ए काय नाही जर तुला खायला? भजे. आणि एखादं बामणाचं म्हातारा जाऊ द्यायचं बाजाराला, अरे बेटा तुला काय आणायचं खायला? ते सांगतो, पप्पा मला स्वीट मार्ट मधून थोडा कलाकंद घेऊन ये. शेवटी बुद्धीचा फरक आहेच काय? 145 आमदार मराठीचे असून मुख्यमंत्री बामणाचा आहे. तुम्हाला अक्कल पाहिजे. खरं आहे ना दादा? टाळ्या नका वाजू, बुद्धी त्यांच्या. 2% या देशामध्ये तरी त्यांनी कधीच आरक्षणासाठी आंदोलन नाही केलं, कारण त्यांच्या स्वतःवर त्यांचा आत्मविश्वास की आम्ही आमच्या बुद्धीने या समाजावर राज्य करणार आणि करणार. मंत्री जरी तुमचा असला तरी सचिव त्यांचा आहे. विधान परिषदेचे सचिव कोणी पहा, विधानसभेचे सचिव कोणी पहा. 48 कलेक्टर असतील, 1-2 कमी जास्त असू शकतात. त्या 48 कलेक्टर पैकी 38 ते 39 कलेक्टर लोकांच्या आडनाव तपासा. मला सांगा, भारतातील सगळ्यात मोठ्या क्रिकेटरांचा आडनाव तपासा. भारतातील सगळ्यात मोठे दिग्दर्शक निर्माते या सगळ्या फिल्म सिटीतल्या मोठ्या मोठ्यांचे आडनाव तपासा. भारतातील सगळ्यात मोठ्या गायिकांचे आडनाव तपासा. भारतातील सगळ्यात मोठ्या गायकांचे आडनाव तपासा. जिथं जाव तिथं सगळे तेच. तुम्ही फक्त लटकते रहणारे, तुम्ही फक्त कोंबड्या खायला आणि गावात दंगल करायला तुम्ही मोठे होणार नाहीये. म्हणून माणसाने खाणं सात्विक खाल्लं पाहिजे. काय खाल्लं पाहिजे? अरे तुम्ही जनावर खाता, जनावर खाणाऱ्या माणसाला काय कोणाची? अरे जनावर खाता, काही खाता, म्हणून तर माणसं 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायला लागले ना महाराज. तुमचं खाणं सात्विक नाहीये तोपर्यंत तुमची बुद्धी सात्विक होणार नाहीये. मी माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, कानात आणि तोंडात चुकीचं कधीच नाही गेलं पाहिजे. कानात आणि तोंडात चुकीचं कधीच जाऊ द्यायचं नाही. तोंडात जर चुकीचं केलं तर शरीर खराब होतं, आणि कानात जर चुकीचं केलं तर बुद्धी खराब होती. म्हणून या 2 गोष्टीवर नियंत्रण ठेवा. काय ठेवा? नियंत्रण ठेवा. थोडंच का पण चांगलं खा. लोकांना असं वाटतं की हे खाल्ल्यावर बुद्धी, असं काही नसतं. एक तर माणूस परवा दिवशी मला म्हणे, महाराज आम्ही जर कोंबड्या खाल्ल्या नाही तर किती होतील? तू काय ताण घेतो त्याचा? लोक कुठं काय दिमाग लावतील काही सांगता येत. जो मनुष्य जिभेनं पाणी पितोय, शास्त्र असं सांगतंय, जो प्राणी जिभेनं पाणी पितोय त्या माणसाने मांसाहार केला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत कधी तुमच्या ताडोबा तुमच्या जवळच आहे, बरोबर आहे का नाही? तिथं सिंहाचं वगैरे वाघ भरपूर आहे, बरोबर आहे का नाही? एखाद्या वेळेस वाघाच्या शिकारीला गेले, तुम्ही वाघ बघण्यासाठी गेले आणि एका जंगलामध्ये वाघाला खूप भूक लागली. एवढी भूक लागली त्याला शिकार भेटली नाही, म्हणून वाघाने कधी घास खाताना पाहिलं? वाघाने कधी शाळू चारा खाताना बघितलं? वाघाने कधी गवत खाताना पाहिलं? वाघ मरल पण तो प्राणीच खाईल, तो गवत खाणार. बरद्या सोडून तुम्ही शेतकरी बांधव आहात, तुमच्या शेतामध्ये जर गोठ्यामध्ये बैल असेल, आता कीर्तन संपलं की प्रॅक्टिकली करून पहा. तुमच्या गोठ्यातल्या बैलासमोर पावशेरभर कोंबडीचं मांस घ्या, त्या बैलाच्या समोर टाका. बैलाला माहितीये माझं खाणं काय आहे? घास. माझं खाणं काय आहे? ढेप. माझं खाणं काय आहे? शुग्रास. मांसाहार माझं खाणं. 4 पायाच्या बैलांना कळलं हे, तरी 2 पायाच्या बैलांना कळत नाही. अजून किती सांगितलं पाहिजे महाराष्ट्राला? 4 पायाच्या बैलांना कळलं की काय खावं काय ना खावं. तुमच्या गावामध्ये कधीतरी एखाद्या बैलाने मांसाहार केला का? अरे मग बैल जर मांसाहार करत नाही तर तुम्ही कसं करता? तुमच्यासाठी खाद्य वेगळंय आणि प्राण्यांसाठी खाद्य वेगळंय. पण खरं सांगू का महाराज, प्राण्यांनी प्राण्याची जागा सोडली नाही, एवढी माणसानं माणसाची सोडली. उपकार माना, हे माणसं खात नाही. भविष्यात जर माणसं खायला लागले तर 70 वर्षाचा माणूस 150 रुपये किलो, 50 वर्षाचा माणूस 350 रुपये किलो, एखादा चांगला ताजा तवाना कीर्तनकार जर सापडला तर 700 रुपये किलो.
माणसं खातील ना महाराज म्हणून, बरोबर आहे का नाही? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, खात असताना माणसाने चांगलं खाल्लं पाहिजे. देवानं सांगितलं का रे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना असे वाढून का गेले? देवानं सांगितलं जेवढं काही दही दूध तूप लोणी सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत. मग भगवंतानी एक पक्ष स्थापन केला, त्या पक्षाचं नाव आहे माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलिराम दादा, सचिव पेंद्या. आणि भगवंतानी चोऱ्या सुरू केल्या. पोरांना सांगितलंय, पोरांनो आपल्याला दहा दुधाच्या चोऱ्या करायच्या, येताना वस्त्रगाळ माती घेऊन या, सराट्याचा काटा घेऊन या, काठी घेऊन या. तो पेंद्या हुशार होता, कारण पेंद्या सचिव होता. काय होता? ट्रस्टी मध्ये सगळ्यात हुशार खातं कोणाचं असतं? त्याच्यामुळे सचिव चांगला निवडा, नाही तर तो अध्यक्षाच्या सह्या करून कधी पैसे काढाल काही सांगता येत. पेंद्या म्हणला का रे देवा, चोऱ्या करायच्या म्हणल्यावर काही AK-47, काही गुप्ती, काही तलवार, काही चाकू, हा तसलं काहीच नाहीये. मग हे वस्त्रकाळ माती कशाला? आपण जर एखाद्या गवळणीच्या घरी गेलो, दही दूध तूप लोणी खाल्लं, आपण पळायला लागलो, तिला जर जाग आली तर आपण काय करायचं? ते वस्त्रकाळ माती घ्यायची, तिच्या डोळ्यात टाकायची, ती डोळे चोळत बसल, आपण काय करायचं? पळून जायचं. पेंद्या हुशार होता. पेंद्या म्हणला देवा, ती जर चष्मा घालून आली तर? मग पेंद्याला सांगितलं, अरे तो सराट्याचा काटा नाही का? तो काटा तुमच्याकडे आहे का नाही का? असं असतं का? असं तो कसाही टाकला तरी पायात घुसतो. तो सराट्याचा काटा खाली टाकायचा, तिच्या पायात काटा मोडल, ती काटा काढू तर आपण पळून जायचं. पेंद्या म्हणला, ती जर सँडल घालून आली तरी देवाने पेंद्याला सांगितलंय, बघ आमच्या पक्षात राहायचं तुला, पक्षाच्या विरोधात बोलायचं. पक्ष म्हणला ना बैल दूध देतो, तो म्हणायचं 10 लिटर देतो. पक्षाच्या विरोधात जर बोलला तर तुझ्या मागे कधी ईडी लावील आणि तुला कधी जेलमध्ये टाकेल काही सांगता येत नाहीये. मला तर हसू येतं महाराज, जेवढे बीजेपीत लोक गेले ना महाराज, हे मी नारदाच्या गाजून सांगतो तुम्हाला, हे फक्त ईडीच्या भीतीनच गेलेले. अर्ध्याच्या वर नाही तर अर्ध काँग्रेसच आहे महाराज. खानदानी सगळे पत्रवळ्यात उचलायला लागले. खानदानी जेवढे ज्यांनी 40-40 वर्ष सेवा केली ना, ते चटायच उचलतात ते अजून, ते बिचारे झाडूनच घेता येते. आणि काँग्रेसचा घ्यायचा, कारण की लोकांना वाटतं बा सिर सलामत तो पगडी, बाहेर राहून यांचा विरोध करून जंगलात जाण्यापेक्षा, जेलमध्ये जाण्यापेक्षा चलो तुमच्या माग. पण खरं सांगू का तुम्हाला, आती केलं की माती होती बरं. मग ते महाराजकी क्षेत्र असो, ते व्यावहारिक क्षेत्र असो, का कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्ही जर आती कोणत्याही क्षेत्रात करा, तुमची एक दिवस माती होणार आणि होणार आणि होणार. गवळणी सकाळी 4 वाजता उठल्यानंतर पाहायच्या, घरामध्ये जेवढं दही दूध लोणी आहे त्याच्या जेवढे दुधाने त्या सगळ्या पालथ्या व्हायच्या. आणि पालथ्या झाल्यानंतर गवळणी एकत्रित यायच्या, आणि गवळणीच्या अंतःकरणातलं जे वर्णन आहे, गवळणीचं जे वर्णन आहे, ते तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पाहती गवळणी आती गवळणी Yeah.
कधी चोऱ्या झाल्या नाहीये, पण या नंद बाबाला मुलगा झाला तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे. गवळणी म्हणायचे याच्याशिवाय ही चोरी करू शकत नाही. तया विना नासी नव्हे दुसरी यायची. आपण चोरून चोरून काय चोरू शकतो महाराज? कोणाचं धान चोरू शकतो, कोणाची चप्पल चोरू शकतो, पैसे चोरू शकतो, पण देवानं जी चोरी केली ती कोणाला जमली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, आणि तू का म्हणे येले गरुड तुझे, हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरली. म्हणल्या बाई त्या देवाचा काहीच दोष नाहीये. हे सगळं जर कोणी केलं असेल तर तू कोबराने सवे तू या मेला तेने गुणानीला. ती नंदाची अपुर्याची चोरी केली खरे. भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहे गड्यानो. भगवंताच्या घोड्याचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, दुसरी आली धावत म्हणत बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कोटवर एक गवळण यशोदेकडे गेली. यशोदे ए यशोदे, अगं तुझ्या पोराला समजून सांग, माझी सुनबाई काम करत होती आणि माझी सुनबाई काम करत असताना हा सुनबाईच्या गळ्यात हात घातला आणि सुनबाईची पपरी घेतली. हे ऐकायला तुम्हाला जरी थोडं वाईट वाटत असेल, पण भगवंताचं चरित्र वाचा. भगवंताने ज्यावेळेस लीला केल्या त्यावेळेस भगवंताचं वय 5 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? बोलत चला किती? 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे आणि 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. विज्ञानही सांगतं, अध्यात्म सुद्धा सांगतं, 5 वर्षाच्या लेकराच्या अंतःकरणामध्ये काम नसतो. ज्याला सुख कुठं करायची, ज्याला सी कुठं करायची याची अक्कल नाही, त्याला बाकीच्या गोष्टीचं ज्ञान कसं राहील? म्हणून भगवंताच्या चरित्राकडे पाहत असताना चुकीच्या भावनेनं पाहू नका. काय झालंय माझ्या हिंदू धर्मातल्या लोकांना काही कळत नाही गड्यांनो. अरे आतापर्यंत जेवढे काही आरोप झाले तेवढे हिंदू धर्माच्या विरोधातच झाले. आतापर्यंत जेवढे काही संशय घेतले गेले तेवढे हिंदू धर्माच्या विरोधातच घेतले गेले. माझी सर्वांना विनंती आहे, सर्व काही झालं तरी चालतं, पण हिंदू धर्माच्या विरोधात, हिंदू देवतेच्या विरोधात चुकीच्या स्टेटमेंट करू नका. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये ऍप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. मला एक क्लिप तुमच्या मोबाईल मध्ये अशी दाखवा की एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाने अल्लाहचे चुकीचं वर्णन केलं, अल्लाहच्या विरोधात चुकीचं बोलला. एक व्हिडिओ दाखवा मला, नाही पाहायला भेटला. एक क्लिप तुमच्या मोबाईल मध्ये अशी दाखवा एखाद्या बौद्ध धर्माच्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य केलं. दाखवा एक क्लिप. एक क्लिप मला अशी दाखवा एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या माणसाने कधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात चुकीचं स्टेटमेंट केलं. अरे का नाही करत ते लोक? त्यांना त्यांच्या धर्माविषयी, त्यांच्या देवतेविषयी काय आहे? अभिमान आहे, स्वाभिमान आहे. हे सगळे मूर्ख लोक जर जन्माला आले असेल तर ते माझ्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आले. भगवंताविषयी चुकीचं बोलणारे लोक आपलेच, धर्माच्या विरोधात बोलणारे लोक. आता ताजं उदाहरण सांगतो. राम मंदिरामध्ये 2000 कोटीचा घोटाळा झाला, चोरी झाली का नाही? मग त्याच्या विरोधात एखाद्या मुस्लिम समाजाची तुम्ही स्टेटमेंट पाहिली का? एखाद्या बौद्ध धर्माची पाहिली का? नाही. एखाद्या ख्रिश्चन धर्माची पाहिली का? नाही. एखाद्या जैन धर्माची पाहिली का? नाही. राम मंदिराच्या विरोधात चुकीचे बोलणारे लोक कोण आहे? हिंदूचे ना. अरे राम मंदिरातली चोरी झालेली आहे. सप्ताह चाललाय आता एवढा मोठा, आणि तुम्ही एखाद्या माणसाला सप्त्याचा अध्यक्ष केलं. गावकऱ्यांनी केलं. कोणी केलं? बोलत चला. कोणी केलं? गावकऱ्यांनी सांगितलं माणूस तरुण आहे, चांगला आहे, चला याला सप्त्याचा अध्यक्ष करू. आता तो तरुण आहे, नेतृत्व चांगलं करतो, पण चोट्टा आहे ते गावाला माहिती आहे का? अरे मग चोट्टा माणूस तो मंदिराचा अध्यक्ष करा का सप्त्याचा अध्यक्ष करा का दिंडीचा अध्यक्ष करा, तो त्याचा नालायकपणा सोडणार नाही. चोरी झाली हे मान्य, आणि ती बी थोडी नाही झाली. किती झाली? 200-400 रुपये, 2-4 ठीक होते. 2000 कोटी जर उचलायचे म्हणले तर आपल्या सगळ्याला उचलणार नाही का? उचलत प्रत्येकाच्या डोक्यावर 4-4 गथुडे जरी दिले तरी तेवढे उचलणार नाहीये. पण ज्यानं चोरले त्याची वृत्ती खराब आहे, मग तो खराब आहे म्हणून सगळा हिंदू धर्मच खराब आहे असं तुम्ही म्हणायचं नाहीये. काय असतं माहितीये महाराज, ज्याला खायची सवय ना त्याला तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा का देशाचा पंतप्रधान करा, गावचा सरपंच जरी केला तरी तो 13,000चे गाव आहे ना संडास खाणार, म्हणजे तो खाणार. घरकुल गाव आहे ना तो खाणार. त्याचा स्वभाव आहे ना तो काय आहे. आणि धरिता ही परी
आवरे ना, हा जे लोक निष्काम आहे, जे लोक ज्या लोकांना कशाशीच काही घेणं देणं नाहीये, अशा लोकांनी मदत केलेली. राम मंदिर ही काही बीजेपीच्या बापाची जागीरदारी नाहीये, ही गोरगरीब जनतेने दिलेला पैसा आहे महाराज. तिथं काय आहे, मग ज्यानं चोरी केली त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्या मताचा मी आहे. पण चोरी ज्यानं केली तो चुकीचा आहे. त्याच्यामुळे सर्व हिंदू धर्मातल्या देवतेला नाव ठेवण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा नाहीये आणि मला सुद्धा नाहीये. मी जर चुकलो तर ती शिक्षा मला भेटली पाहिजे. पण पुरुषोत्तम महाराज चुकला म्हणून सगळं वारकरी संप्रदाय चुकीचा आहे असं कोणी म्हणायचं? वारकरी संप्रदाय हा काही पुरुषोत्तम महाराजाच्या बापाची जागीरदारी नाहीये. वारकरी संप्रदाय हा ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. तसं राम मंदिर हे सगळ्या भारतातलं नव्हे, विश्वाच्या आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं आहे. तिथे एखादी घटना घडली सोडून द्यायचं, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाहीये. पण आता काय झालंय माहितीये का, लोक जेवढं वाईट प्रदर्शित करतात तेवढं चांगलं प्रदर्शित करत. आश्रामजी बापूच्या जीवनामध्ये एक घटना घडली. आता ती चुकीची का खरीची तुम्ही पाहायला नाही आणि मी सुद्धा नाही. आणि भारतातलं 95% सोशल मीडिया चुकीचं आहे. जोपर्यंत भारतातला सोशल मीडिया कंट्रोल मध्ये येत नाही तोपर्यंत भारत महासत्ता काय काहीच होत नाही, सगळा महाभाकास होणार. कोणी जर सहज जरी भेटलं कोणाला, आता मी दिनेश दादाला भेटलो समजा, आम्ही दोघांनी संघ प्रवास केला, लगेच लोक म्हणतील पुरुषोत्तम महाराज का काँग्रेसमध्ये गेले काय म्हणू शकतात लोक. लोकांना काही ताण नाही, लोक कधी काय म्हणतील काही सांगता येत नाहीये. म्हणजे इथं असं झालं, सोशल मीडिया 95% फेक आहे. 95% न्यूजवर येतं की राज्यसभेची खासदारकी यांना अमुक अमुक यांना यांचं नाव चर्चेत. समजून चला, ज्याचं नाव चर्चेत आहे त्याचा नंबरच नाही, ज्याचं नाव चर्चेत आहे त्याचा नंबर नाहीये. आणि नाव अशाच येतं की त्या माणसाचं नाव सुद्धा आपण ऐकलेलं नसतं. एक तुमची दिशाभूल करण्यासाठी लावलेली ही काय आहे, पॉलिसी महाराज. कुठंतरी लोकांचं लक्ष केंद्रित करायचं, सगळ्या समाजाचं लक्ष तिकडे केंद्रित झालं की बाकीच्या गोष्टी पास करून घ्यायच्या. विठ्ठल भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देवोनी गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसू दिंगाना. काही गवळण यशोदेकडे गेल्या, आवरी आवरी अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना, नसियेल्या आमुच्या सुना. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. एक तोत्री गवळण यशोदेकडे गेली, अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदा म्हणली, भाऊ तू आता घरी थांबायचं नाही. काय करायचं, पोरग जास्त विचित्रपणा करायला लागला की बापाकडे 2 पर्याय असतात. एक तर त्याला हॉस्टेलला टाकतात, नाही तर आळंदीला. पोरग जास्त विचित्रपणा करायला लागल्यावर त्याला काय करतात, एक तर हॉस्टेलला ठेवतात, नाही तर कुठं पाठवतात, जा याला महाराज म्हणून घेऊन. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊ नका. यशोदेने सांगितलं, भाऊ आता तू घरी राहायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, घेऊन जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. अनेक प्रकारचे खेळ भगवंताने खेळले. हमामा पोरा खेळ खेळल्यानंतर गोपाळ थकले, सांगितलं कृष्णा
आता भूक लागली रे, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, चला वळू गाई पैसुचे वेक, ठाई बहु केली वन वन पायी पेटी झाला शिन. भगवंताने सर्वांना एकत्रित केलं आणि पहिला काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला. बिभ्रत वेणू जठरपटयो शुंभे वेत्रेचे कक्षे वामे पान मसलम तत्फलांगिलिषु तिष्ठन मध्ये सुपरी सूर्यो हास्यन नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषति भुभुज यज्ञ भुबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विडंबार कुमार तोच काला माझ्या ज्ञानोपराधिक साधू संत मंडळीने चंद्रभागेच्या काठी केलाय आणि तोच काला सकल साधू संत मंडळीच्या आशीर्वादाने आपल्या नवे गावामध्ये ज्यांना कोणाला पंढरपूरला जायला भेटत नाहीये, शेतकरी असल्यामुळं कामधंदे आहेत, व्यवसाय आहेत, मोठा व्याप असल्यामुळं ज्यांना पंढरपूरला जायला भेटत नाही, अशा लोकांसाठी पंढरपूरचा पांडुरंग परमात्म्याचा आषाढी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्या निमित्त काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या दिनेश दादांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी सुंदर तुम्ही नियोजन नवे गावकर मंडळी केलंय. नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे. जाता जाता मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची गड्यांनो, मला या मंडपाचा जर सर्वे केला, या मंडपाचं जर निरीक्षण केलं तर प्रामुख्याने काही गोष्टी निदर्शनात आल्या. या मंडपामध्ये कमीत कमी 80 ते 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे महाराज. अरे हा तरुण जर संप्रदायकर वळाला, सगळा तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सर्वांना हात जोडून विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना विनंती, सर्वांनी एकत्रित या, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा. हल्ली आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये व्यसनाचं प्रमाण एवढं वाढलंय महाराज, बापरे 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 बाप. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये 2% सुद्धा नाही. आणि आपल्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर आपण 85% पुढे गेलेलो आहे महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती, पोरांनो, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये, या भारताला आतंकवाद्यापासून भीती नाहीये. या भारताला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझे हात जोडून येते, जीवनामध्ये व्यसन करू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. नकारे व्यसन करू पोरांनो. माझे हात जोडून येते, ज्यांच्या होटावर मिशा नाहीये असे मुलं सुद्धा प्यायला लागले. तुमच्या परिसरामध्ये काय खर्रे खातात लोक महाराज, बाबा एक माणूस 1 किलो खर्रा खातो. नाही खाल्लं पाहिजे महाराज. अरे मला एवढं सांगायचं, भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलंय तुम्हाला. कधी जर वेळ भेटला तर एखाद्या कॅन्सर हॉस्पिटल मध्ये जा आणि तिथल्या पेशंट कडे जाऊन पहा. ज्यांनी तंबाखू खाल्ली, ज्यांनी बिड्या पेल्या, त्यांच्या तोंडाची परिस्थिती एकदा जाऊन पहा. निश्चित तुम्हाला कळेल व्यसन करणं किती वाईट आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, व्यसन अभ्यासाचं करा गड्यांना. व्यसन आपल्या आई वडिलाचं नाव मोठं करण्याचं करा. व्यसन स्वतः डेव्हलप होण्याचं करा. व्यसन एखाद्या चांगल्या कामाचं करा. पण दारूचं व्यसन करून जीवनाची बर्बादी करू नका. माझे हात जोडून विनंती. आज सध्या परिस्थिती खूप आवाक्याची झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 60 पोर 40 पोरी. किती आहे? 60 पोर आणि पोरी किती आहे? 40. आता या 20 पोरांनी करायचं काय मोठा प्रश्न आहे ना. बरेच यांना नोकऱ्या नाहीये. 2014 पासून तर 2026 पर्यंत अशी एक मोठी भरती कोणतीच झाली नाहीये. बर भरती झाली की पेपर लीक होतो.
त्याच्यामुळे पोराला नोकरी लागायचा काही विषयच राहिला नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सरकारची नोकरी करून याच्या त्याच्या खाली हमालदारी करण्यापेक्षा स्वतः काहीतरी 10-5 रुपयाचा बिझनेस सुरू करा, मालक व्हा. नोकरी नका करू, नोकरी देणारे तयार व्हा, त्यावेळेस तुम्ही मोठे होसाल गाड्या. छोटा मोठा बिझनेस काही करा. 4 म्हशी घ्या की 4 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा बाजारात नेऊन घाला, तरी तुम्हाला घर बसल्या 40,000 रुपये महिना पडेल. किती? अजून जर तुकाराम मुंडे त्या खात्यावर 3 महिने राहिला तर 150 रुपये लिटर दूध होईल महाराज. ही वस्तुस्थिती आहे. खूप चांगले दिवस आहे. शेतामध्ये लागवड करा, चांगले टमाटे लावा, कांदे लावा, चांगलं पीक. अरे आता आपण एवढे डेव्हलप झालेलो आहे, तुम्ही ताकदीनं जर गिर गाईचं दूध घ्यायला तर अजून सुद्धा 100-150 रुपये लिटरनं सुद्धा लोक गिरायक आहे. फक्त तुम्हाला त्याची काय करावं लागेल? मार्केटिंग करावं लागेल. एवढा सुंदर मोबाईल आहे, सगळं गुगल आहे, सगळं प्रचाराचे साधनं खूप चांगले. फक्त माझी तरुणांना विनंती आहे, उद्योगधंद्याकडे वळा, व्यवसायाकडे वळा. अरे युपी बिहारचे लोक तुमच्या नागपूरला येऊन पाणीपुऱ्या विकून 2-2 कोटीचे बंगले बांधले रे त्यांनी. राजस्थानवाले स्वीट मार्ट येऊन तुमच्या नागपूरला येऊन मेन चौकात गाळा घेऊन त्यांनी दुकान टाकली, त्यांचा दररोजचा गल्ला लाख रुपयाचा आहे. ते राजस्थानहून येऊन नागपूरला जर धंदा करू शकतात, ते युपी बिहारहून येऊन जर नागपूरमध्ये येऊन पाणीपुरी विकू शकतात, तर तुम्हाला व्यवसाय करायची काय लाज आहे? म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, व्यवसाय धंदा करा, मोठे व्हा गड्यानो. आलतू फालतू लोकांच्या मागे फिरत नका बसू. तुमच्या जीवनाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. तुमच्या जीवनाचे आदर्श भगतसिंग राजगुरू असले पाहिजे. ज्यांनी देश लुटला अशांचा आदर्श ठेवण्यापेक्षा ज्यांनी देशासाठी बलिदान दिलंय अशा लोकांचा आदर्श ठेवा, जीवनामध्ये तुमचं कल्याण होईल. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्रित राहा. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी सुरू कर मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. अगन भीची चांदणी तू ग, चंद्राची पोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो, मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझ्या हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. अगदी गोड नियोजन तुम्ही सगळं नवे गावकर मंडळी, नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे.